मित्रांनो नमस्कार. घेऊन आलोय आणखीन एक नवीन गोष्ट. गोष्ट तशी तर नेहमीप्रमाणे साधीच, पण बोध मात्र फार मोठा आहे. जीवन जगत असताना आपण कुणासोबत जीवन जगतोय, आपली संगत कुणाबरोबर आहे, या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करणं फार गरजेचं आहे. काय मित्रांनो, एक वेळ पंगत चुकली तर फार मोठा परिणाम होत नाही, पण जेव्हा आयुष्यामध्ये संगत चुकते तेव्हा किती मोठं नुकसान सहन करावं लागतं याचा अंदाज मनुष्याला येऊ शकत नाही. ते नुकसान होतं परंतु ते त्यावेळी जाणवत नाही, आणि म्हणून आयुष्यामध्ये गांभीर्यानं संगत जोपासणं, संगत सांभाळणं आणि एकदा आपला संपर्क चेक करणं आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यावर प्रकाश टाकणारी ही गोष्ट. एका शेतकऱ्याकडे एक गाय होती. गाय तशी तर जरा वडाळच होती. वडाळ एवढ्यासाठी म्हणतोय कारण मालकानं टाकलेला चारा, मालकानं टाकलेलं गवत, मालकानं टाकलेलं वैरण कधी आवडीनं, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक तिनं खाल्लं नाही. आणि मालकानं टाकलेलं वैरण, चारा, पाणी कधी प्रेमपूर्वक खात नसायची, प्रामाणिकपणे खात नसायची, परंतु तरीही दिवसभर काहीतरी चगळत बसायची, कशाचं तरी रवंत करत असायची. शेजारच्या शेतकऱ्याकडे पण एक गाय होती. तिनं हे बघितलं आणि तिला प्रश्न पडला की ही तर काय खात नाही आणि चगळते काय, रवंत कशाचा करते. एक दिवस तिनं न राहून विचारलं, म्हणाली, ताई, अहो मालकानं टाकलेला चारा, वैरण, पाणी तुम्ही काहीच खात नाही आणि रवंत कशाचा करत असता, काय चगळत असता दिवसभर. तेव्हा ही वडाळ गाय सांगत होती, म्हणाली, मी काय करते, जेव्हा आमची मालकं संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर घरात जाऊन झोपतात तेव्हा मी माझा दोर तोडते, ज्या खुंटीला मला बांधलेलं असते, कधी खुंटी उपटते, कधी दोर तोडते आणि आजूबाजूच्या रानात चक्कर मारते. जिथं लुसलुसीत गवत असेल, जिथं हिरवागार चारा असेल, जिथं मला आवडतं, जिथं मला मनपसंत वाटतं, अशा ठिकाणी जाते आणि पोटभर गवत खाऊन मग माझ्या ठिकाणी माघारी येत असते. नवख्या गायला आश्चर्य वाटलं की हे कसं शक्य आहे, बरं हे करणं योग्य आहे का. पण संगत आता वडाळ गाय बरोबर होती आणि तिला सुद्धा मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात असं वाटलं की आपण पण एकदा असं करून बघायला काय हरकत आहे. आणि म्हणून तिनं त्या वडाळ गायला विचारलं, म्हणे, ताई, मला जमल का असं करायला. म्हणाली, तू का नाही जमणार, जमल की. म्हणाली, ये संध्याकाळी आज. या नवख्या गायनं सुद्धा जेव्हा संध्याकाळ झाली, दिवस मावळला, मालक लोक घरामध्ये जाऊन झोपली, तेव्हा हिनं सुद्धा तिला खुंटीला ज्या बांधलं होतं त्याचा दोर तोडला आणि वडाळ गायच्या गोठ्यामध्ये जाऊन उभा राहिली आणि वडाळ गायला सांगत होती, म्हणाले, ताई, मी आले. वडाळ गायनं पण लगबगीने लगेच दोर तोडला आणि दोघीजण एका मालकाच्या, एका शेतकऱ्याच्या रानामध्ये निघाल्या. आता वडाळ गाय रोजच जात होती. तिला हे रोजचं होतं की रोज नव्या रानामध्ये जायचं, कुणाच तरी शेतात जायचं, चांगलं चांगलं गवत खायचं, निघून माघारी यायचं, हे तिला नित्याचं झालं होतं. पण ही गाय मात्र नवकी होती दुसरी. आणि दोघी निघाल्या होत्या, परंतु ज्या रानामध्ये त्या चालल्या होत्या त्या रानातला शेतकरी, त्या शेताचा मालक, त्याच्या रानामध्ये रोज कुणीतरी येतंय, गवत खाऊन जातंय, घास खाऊन जातंय, वैरण खाऊन जातंय, ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्याच्या कारणानं आज मात्र तो हातामध्ये काठी घेऊन बसला होता, लक्ष ठेवण्याच्यासाठी की कुणाची गाय येते, कुणाचं जनावर येतंय आणि हे सगळं गवत खाऊन जातं, ही नासधूस कोण करून जाते. आणि म्हणून शेतकरी हातामध्ये काठी घेऊन बसला होता. वडाळ गायनं लांबूनच शेतकऱ्याला ओळखलं की हा रानाचा मालक आहे. आज जर आपण त्याच्या तावडीत सापडलो तर आपल्याला मार खावा लागेल. वडाळ गायनं ओळखलं, ती जाग्यावरच थांबली आणि नवख्या गायला सांगितलं, म्हणाले, ते बघ समोर गवत दिसतंय, तिथं जा आणि पोटभर खाऊन ये. तिनं सांगितलं नाही की तिथं मालक बसलाय. नवख्या गायला लावलं पुढं. नवखी गाय म्हणत होती की, आणि ताई तुम्ही. म्हणाली, मी येते पाठीमागून, तू जा, सुरुवात तर कर. जी नवीन गाय होती ती त्या रानामध्ये गेली, गवत खायला सुरुवात केली. 4-2च घास खाऊन झाले होते, तेवढ्यात मालक आला. मालकानं गायला पकडलं, हातामध्ये काठी होती. मार मार गायला मरस्तोर मारलं. हातात काठी होती, मार मार गायला मारलं आणि तिच्या मालकाकडे घेऊन गेला आणि मालकाला सांगितलं, म्हणाला, ही तुमची वडाळ गाय रोज माझ्या रानात येते. खरं तर रोज बिचारी जात नव्हती, आज पहिल्यांदाच गेली होती, परंतु सांगितलं, म्हणाला, रोज माझ्या दारात येते, रोज माझ्या शेतात येते आणि चारा खाऊन जाते, गवत खाऊन जाते, नुकसान करते, जरा लक्ष द्या. लोढणं अडकवा म्हणे तिच्या गळ्यात. एका सुभाषितकारानं फार सुंदर लिहिलं, म्हणाला, एका तासाची संगत चुकली, काही मिनिटाची संगत चुकली, चुकीच्या माणसाबरोबर चर्चा झाली तर आयुष्यामध्ये काय काय वाट्याला आलं. एक पहिली गोष्ट,
मार 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 खावा लागला. दुसरी गोष्ट, आयुष्यभर वडाळ गाय म्हणून कलंक लागला. आणि तिसरी गोष्ट, मालकानं आयुष्यभरासाठी गळ्यामध्ये लोढणं अडकवलं, लाकूड अडकवलं, ज्यानं आता पटपट चालणं सुद्धा शक्य होत नव्हतं. किती मोठं नुकसान सहन करावं लागलं. एका वडाळ गायबरोबर 15-20 मिनिटाची केलेली चर्चा आयुष्यामध्ये किती मोठं नुकसान करून गेली याचा विचार कुठेतरी व्हायला पाहिजे. मित्रांनो, गोष्ट खरं तर गायची नाही, गोष्ट आहे खरं तर माणसांची. माणसांनी विचार करायला पाहिजे की जीवन जगत असताना त्यांचा प्रवास कुणाबरोबर चाललाय, त्यांची संगत कुणाबरोबर आहे, त्यांचं बसणं उठणं कुणाबरोबर आहे, त्यांचा दिवसभरातला संपर्क कुणाबरोबर आहे, त्यांचे दिवसभरातले फोन कुणाबरोबर आहेत, त्यांचा दिवसभरातला घालवला जाणारा वेळ कुणाबरोबर घालवला जातोय, ही गोष्ट आज गांभीर्यानं चेक करणं गरजेचं आहे. जर याच्यामधला काही वेळ, जर काही मिनटं जरी चुकीच्या माणसांबरोबर जर गेली तर आयुष्यामध्ये पुढे जाऊन गोंधळ होणार म्हणजे होणार. आणि म्हणून प्रांजळपणानं ही विनंती आहे सगळ्यांच्या चरणी की आपला संपर्क चेक करा, आपली संगत चेक करा की आपलं दिवसभरामध्ये बसणं उठणं कुणाबरोबर आहे. चुकीच्या माणसांचा संपर्क जर वाट्याला आला तर पुढे जाऊन सांगा कल्याण कुणाचं होईल कसं. जुनी लोक पूर्वी विनोदानं म्हणायची की ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. कुठला तरी गुण आपल्यामध्ये उतरतो, ज्याच्याबरोबर आपण बसतो उठतो चर्चा करतो, ज्याच्या आपण कॉन्टॅक्टमध्ये असतो, ज्याच्या संपर्कात असतो, त्याचा कुठला ना कुठला गुण आपल्यामध्ये उतरत असतो. आणि म्हणून चांगले गुण आपल्यामध्ये उतरायचे असतील तर सद्गुणी माणसांबरोबर बसलं उठलं पाहिजे. चांगले विचार आपल्यामध्ये उतरवायचे असतील तर सद्विचारी माणसांबरोबर आपण हिंडलं फिरलं पाहिजे. तर सद्गुण, सद्भावना आणि सद्विचार आपल्यामध्ये उतरत राहतील. आणि पुढं जाऊन मी तर असं म्हणेल की जर तरुण जायचं असेल, सुखानं, समाधानानं, आनंदानं जीवन जगायचं असेल, मनुष्य जन्माचं हित करून घ्यायचं असेल तर मग एक मात्र पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे साधूची संगत. साधूची संगतच मनुष्याला तारून घेऊन जाईल. आणि हे मी नाही सांगत आहे, माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले हरिपाठामध्ये, योगयाग विधी येणेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, भावे विना देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे, तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त, गुजे विना हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, आणि साधूचे संगती तरुणोपाय. तरुण जाण्याचा एकच उपाय आहे म्हणे, आणि तो उपाय म्हणजे साधूची संगत. आणि म्हणून मित्रांनो, जाणीवपूर्वक आपण हा सर्वजण प्रयत्न करूयात की चांगली वैचारिक पातळी असणाऱ्या माणसांच्या संपर्कात राहू, त्यांच्याबरोबर बसू उठू, त्यांच्याबरोबर आयुष्यातला वेळ घालू. त्यानं काय होईल, तुलसीदासजी म्हणायचे, एक घडी आधी से पुण्याध, तुलसी संगत साधू की काटे कोटी अपराध. त्यांच्याबरोबर घालवलेला काही वेळ, काही सेकंद, काही क्षणसुद्धा आयुष्याला चमक देऊन जातात. आणि म्हणून चांगल्या माणसांचा सहवास लाभावा अशी भगवंताकडे आपण प्रार्थना करू.